गाडीत बसल्यावर आठवण आली लहानपणीची. लहानपणी जेव्हा गाडीतून जात होतो तेव्हा खिडकीतून बघायचं तर असं वाटायचं की झाडं किती धावत आहे, पण नाही, झाडं तिथेच आहे, फक्त माणूसच धावतो हे आत्ता कळालं. आमच्या अहो बघा, गावी जायचं म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद आणि गाडीचं पण कौतुक करत होते. खूप छान सुविधा आहे. फायनली तो दिवस उगवला. गावची सकाळ म्हणजे आहा, खूपच छान वातावरण, खूप खूप म्हणजे खूपच छान वातावरण, एकदम छान गारवा, खूप छान वाटायचं. मुंबईत नुसता घाम पुसून पुसून वैताग आलेला. खूपच छान वाटत होतं गावचं वातावरण, नुसता गार वारा. हे बघा पवनचक्क्या, तुमच्याकडे आहेत का अशा पवनचक्क्या? आमच्याकडे कशा आहेत बघा, नुसता मोकळा रोड, कसलं ट्रॉफिक नाही, कसलं टेन्शन. पुढे गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हे कोणतं ठिकाण आहे, कोणाला माहिती आहे का? माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, हे कोणतं ठिकाण आहे. खूप छान वातावरण होतं. सकाळी सकाळी घरी पोचल्यावर पहिले घेतलं दादांच्या पाया पडून, दादांची चौकशी केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि जरा थोडा वेळ त्यांच्याजवळ बसली. आणि मग काय, घेतला हातात झाडू, घरातला सगळा पसारा बाहेर काढला आणि सगळं घर घेतलं झाडून. पत्र्याचं असलं तरी आपलं स्वतःचं, त्याच्यातच आनंद. इकडचं आवरून मला जायचं होतं वरच्या घरी उद्या होता जागरणाचा प्रोग्राम, म्हणून तिकडची पण मला तयारी करायची होती. म्हणून मी इकडचं पहिलं आवरून घेतलं पटापटा, इकडची सगळी तयारी केली आणि मला जायचं होतं वरती. आमचे आहो तर काय, बनपुरीतून डायरेक्ट आटपाडीत पोहोचले. त्यांना जायचं होतं आटपाडीच्या बाजारात. आज शनिवार असल्यामुळे आम्हाला तो बाजार भेटला. हा आहे आटपाडीचा बाजार. इथे खूप मोठा बाजार भरलेला असतो. आठवड्यातून एक दिवस इथे खूप मोठा बाजार भरलेला असतो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून सगळे बकरे घेऊन येतात तिथे विकायला. खूप मोठा बाजार असतो, खूप मोठं मार्केट असतं इथे. सगळे येतात खरेदी करायला, कोण विकायला येतं, कोण खरेदी करायला. बाजारातून आल्या आल्या पहिले हे दोघंजण बसले जेवायला. त्यांना खूप भूक लागली होती आणि घरात सगळा पसारा असल्यामुळे हे दोघं पण रानातच जेवायला बसलेले होते. दोघं भाऊ विचार करत होते की उद्याच्या प्रोग्रामाबद्दल ते लोक काहीतरी चर्चा करत होते. चला मग बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय, काळजी घ्या.